नमस्कार मित्रांनो, मी सुनील रटाडे आणि आज आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे मित्रांनो हार्दिक स्वागत करत आहे. आज आपण आलो आहोत शेतावरती आणि आज आपण आपल्या जागेवरती आलेलो आहोत. आपण बघणार आहोत आपण जिथे आपली झाडं आहेत, तुम्ही बघू शकता आजूबाजूला ही पूर्ण झाडं आहेत आणि इथे आपण आता घर बांधतोय आणि घराचं काम चालू आहे. आता मी तुम्हाला दाखवणार आहे घराचं काम कुठपर्यंत झालेलं आहे ते. चला तर आपण जाऊया मित्रांनो घराच्या ठिकाणी. बघा इकडे हा जोता आहे, 25x27चा जोता आहे. हे बघा हे उंच केलं आपण जोता, कारण इकडे पावसाळ्यामध्ये ती नदी आहे समोर आणि तिथून सर्व पाणी येतो. हा इकडे पाणी भरलेलं असतो, त्याच्यामुळे आपण जोता उंच केलेले आहे. तर बघूया आपण आतमध्ये जाऊन. हे बघा हे जे तुम्ही बघताय हा पूर्ण हॉल आहे. आपण पहिला इथे दरवाजा करणार होतो, पण हॉल छोटाला वाटायला लागला, त्याच्यामुळे आपण आता दरवाजा इथे घेणार आहोत आणि इथून पुढे बाहेर ओटी काढणार आहोत. त्याच्यानंतर हे बघा हे जे बघताय ही समोरची बाजू आहे आणि इकडे आपली झाडं आहेत. बघा हे किचन आहे. हे बघा हे किचन आहे. हे इथे विंडो येणार, इथे विंडो येणार आणि हा एवढा किचन येणार. त्याच्यानंतर इथे आपला संडास आहे. संडासला छोटी विंडो दिल्यावरती आणि इथे बाथरूम आहे. हे बघा हा इथे बाथरूम आहे आणि इथे विंडो दिलेली आहे. हे हॉल आहे पूर्ण. ही फ्रंट बाजू, ही बॅक साईड. ही हॉलला इथे विंडो दिलेली आहे आणि ही पाठची जागा आहे इकडे सर्व. हे बघा ही पाठची जागा आहे इकडे. त्यानंतर हा आपला बेडरूम आहे. हा पूर्ण बेडरूम आहे. हा इथे दरवाजा राहणार आणि हा बेडरूम पूर्ण. हे बघा इकडे विंडो आहे, इथे विंडो, 2 विंडो, पुन्हा इथे 3 आणि 4. बेडरूमला 4 विंडो आहेत. तर अशा पद्धतीने छोटासा घर आपण बांधतो इथे आणि हे काम चालू आहे. आता बघा काम चालू केलेलं आहे. आता जोता झालेले आणि दिवाले झाले आहेत. ह्याच्यावरती पुढे दिवालामध्ये लोड बेरिंग. तर अशा पद्धतीने आपलं आता घराचं आत्तापर्यंत काम झालेलं आहे आणि जसं पुढं काम होईल तसं आपण तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत. तर मित्रांनो एक छोटासा प्रयत्न होता तुम्हाला आपल्या घराचं काम कशाप्रकारे चाललं ते बघण्याचा, दाखवण्याचा प्रयत्न होता. आणि आपण आता पुढे शेतामध्ये एक फेरफटका मारण्यासाठी जाणार आहोत. चला तर मित्रांनो आपण आता चाललो आहे. हे बघा हे पेरे पण झाले आहेत. बघा गेल्या वर्षी पेरे करायला पावसाने वेळ दिला नव्हता. मेच्या 8-9 तारखेच पाऊस पडला होता आणि लोकांना पेरे करायला नाही दिले. फोड बोलतात ना, फोड ते नाही, पेर पण नाही, डायरेक्ट लोकांनी लावणी केली. चला तर आपण आता काजूच्या झाडाखाली जाऊया, बघूया किती काजू पडले आहेत ते. हे बघा, हे बघा बिया किती पडलेल्या आहेत. हे बघा दिसतं तुम्हाला. हे बघा अजून वरती बिया आहेत. हे बघा मे महिना संपायला आला तरी अजून बिया आहेत वरती. हे बघा काही बिया आता आपण हलवणार आहोत. हे बघा बिया पडल्यात. हे बघा हवेने पडत असते. हे बघा काट्या पण वरती अडकल्यात. वरती आहेत काजू भरपूर. हे बघा पिकलेले.
दुसरा पण तिकडे काजू आहे आपल्या. आता ह्या आपण बिया जमवणार आहोत सर्व ज्या पडलेल्या आहेत त्या. दुसरा पण काजू तिकडे आहे आपला, तो त्या काजूखाली बघायला जाऊया आपण. हे बघा हा कलम आपल्या यावर्षी आला नाही, म्हणजे आलेला पण मोहर करपला याचा. नाहीतर हा आंबा जर एवढा आला असता ना तर आपलं चांगलं उत्पन्न मिळालं असतं. हे बघा तिकडे बघूया आपण आता. हे बघा हा काजू आहे बघा, हे पण बी पडली आहे ते बघा, अजून बिया आहेत तिथे. हे बघा याच्या खाली पण बिया पडलेल्या आहेत. आता बरेचसे काजू आता हे झाले, म्हणजे उलगायला आलेत काजू. हे बघा काजूचं झाड आहे आणि करपला मोहर उन्हामुळे, ते पण राहिलेला. बिया आहेत अजून काय वरती. बघा इथे पण पडलेले आहे. हे बघा सगळीकडे बिया पडलेल्या आहेत. इकडे पण आहे. आणि तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण फेरफटका मारत आहोत. बघा पाणी नसल्यामुळे सर्व झाडं पण, झाडांची जी बुंदे आहेत ते सुकल्या का झाले. हे बघा वरती नारळ पण पकडत नाही. पाणी नसेल तर पाणी नसेल तर नारळ पकडत नाही व्यवस्थित. स्वतः एक 8-10 दिवसामध्ये पाऊस पडेल. पाऊस जवळ आलेला आता, 8-10 दिवसामध्ये पाऊस पडेल. आणि पाऊस पडला की सर्व झाडंही टवटवीत होते आपले, कारण आता हे 8 दिवस खूप सांभाळायला लागते. मग बघा बिया जमा केल्या तर नाही इथे. बघा बिया जमा केलेल्या आहेत. चला तर मित्र, आपल्याला आता बाकीची कामं पण आहेत. तर मित्रांनो अशाने आपण शेतामध्ये फेरफटका मारलेला आहे. काजूच्या बिया आपल्याला बघायला मिळाल्या पडलेल्या. त्याच्यानंतर आपण घर जे आपण बांधतोय ते घराचं पण तुम्हाला मी हे दाखवलेलं आहे. ऑल ओव्हर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली, व्हिडिओ आवडली तर ह्या व्हिडिओ जास्त शेअर करा आणि सुनील रटाडे चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो गावाला आल्याच्यानंतर कसं एकदम मन मोकळं होतं, रिलॅक्स माइंड होतो.
आणि सर्व टेन्शन बाजूला राहतो. पण शहरामध्ये मित्र तसं नाही. शहरामध्ये गेल्याच्या नंतर टेन्शन चालू आणि दगदग पण खूप वाढते. इथे कसं रिलॅक्समध्ये तुम्हाला गावाला छान असं वातावरण असतं. मित्रांनो, अशा वातावरणामध्ये नक्की आनंद घ्या तुम्ही पण. आणि हे व्हिडिओ कशी वाटली हे तुम्ही नक्की कमेंट करा. भेटू एकदा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.